वा वा. ही आमच्या संस्थेची जागा आहे, कष्टकर्ता समाज संस्थेची जागा आहे. या कामगारांना आम्ही भाड्याने दिलं आहे, कमीत कमी भाड्यामध्ये. त्यांचा व्यवसाय करता यावा. हे सगळं आता हे नमस्कार रांगेवर. असं मागे घर असतं आणि पुढे त्यांचं कारखाना. आता ह्यांना विचारू शकतो तुम्ही प्रश्न. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरामध्ये 3 शब्द खूप परावलीचे झालेत. एक आहे रिअर अर्थ मटेरियल. मिस्टर ट्रम्प यांनी जगभरावरती जो टॅरिफचा सगळा बाजार मांडला आहे, त्याच्यात चीनने त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्याचं एकमेव कारण आहे रिअर अर्थ मटेरियल. कारण चीनकडं ते सगळंच आहे जे भारताकडं नाही आहे. आणि जगामध्ये जे सगळं डिस्ट्रक्शन तयार झालं आहे डोनाल्ड ट्रम्पमुळं, त्याच्यात ही चांदी आणि काही प्रमाणामध्ये असे खनिज संपत्ती की ज्याच्यामुळे बाजार सगळाच हलला आहे. सोन्याचं काय होईल माहीत नाही आहे. चांदीची परिस्थिती 3 लाख रुपये, किती 3 लाख रुपये किलो आता? 3,48,000. 3,48,000 3-3.5 लाख रुपये. किती दिवसात पोचली? ही आता मला वाटतं 15 दिवसात झाली. 2,36 वरून 3,48. राईट. सो तुम्ही बरोबर ओळखलं. मी त्या रिअर अर्थ मटेरियलचं जे पॉलिटिक्स जगभरामध्ये सुरू आहे ते तर तुम्हाला सांगतोच आहे. पण मी पुण्यात अशा वस्तीत पोचलो आहे. साहेब, काय नाव वस्तीचं आपल्या? तांबडाळी. तांबटाडी. आणि तुम्ही हे बनवताय ते हा शंकराचा मुखवटा आहे. तांब्याचा, हा पितळामध्ये. पितळातला. आणि हा हा चांदीमध्ये शंकराचा मुखवटा. वा, जरा दाखवा जरा प्रेक्षकांना. हा वर्षभरापूर्वी जेव्हा बनवत होतो आपण, तेव्हा त्याचं जे काही लागायचं बनवण्यासाठीचं मूल्य, त्याच्यात आणि आत्ता किती फरक पडला? 5 पट पडला. थेट 5 पट. एक वर्ष बरोबर 2025 मध्ये 70,000 रुपये चांदी. आणि आता 2026 मध्ये 3.5 लाख रुपये. 7-5 35 झाले. थेट 5 पट. पण व्यवसायावर काय परिणाम आहे? व्यवसाय म्हणजे आता हा 5 किलो बनवायचा होता आम्हाला, हा 3.5 किलो मध्येच बनवायचा आता. हा पहिला परिणाम. 5 किलोचा बनवायचा होता तो 3.5 किलो मध्ये. गिराईक थोडंसं कमी ह्याच्यात होईल का अशी मागणी करतो. म्हणजे ज्याचं बजेट आहे तो कुठून तरी खाली आणायचा प्रयत्न करू चांदी, असं होतं. हे सगळीकडे झालं असेल ना? हे सगळीकडे. पण चांदी मिळते तरी का सध्या? चांदी मिळते म्हणजे ज्याचं काम असेल तर चांदी देतो आम्हाला आम्ही. तो स्वतः आणून जातो. हां, नाही तर आम्ही बाजारात विकत घेऊ शकतो. चांदी मिळते ना तुम्हाला, पण भाव आत्ता ज्या भावात घ्यायचा, डेअरिंग ज्याचं असेल त्याने घ्यायची असं. पण एवढे वर्ष, किती वर्ष झालं तुम्ही व्यवसायात आहे? मी 2000 सालापासून. तुमची वडील वगैरे? नाही माझं स्वतःच. तुमची पिढी होते का? तुमची पिढी आहे का? कितवी पिढी तुमची आता ही? जरा थोडं खाली बसा बरं. त्यांच्या आधीच्या 3ऱ्या पिढीला तर कधी वाटलं नसेल चांदीचे भाव एवढे होते. वाटलंच नव्हतं घरी. हां, नाही आत्ताच्या ह्या पिढीला नव्हतं वाटलं तर की 70,000 3.5 70चा एक 40 होईल इथपर्यंत ठीक आहे, ती डबल झाला. पण हा 5 पट वाढला म्हणजे खरेदी न करण्या इतपतचा भाव आहे. म्हणजे ज्याने पूर्वी काय स्टॉक असेल तर ठीक आहे, नाही तर आता नवीन चांदी घेऊन नवीन धंद्यात काय करायचं म्हणजे भीती वाटणार. त्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे मोबाईल फोन्स आणि दुसरं EV, इलेक्ट्रिकल व्हेकल्स. या दोन्ही गोष्टीमध्ये चांदीची खूप उपयोगिता आहे. आणि त्यामुळे सगळं जग हे त्या प्रोडक्शनकडे लागलं आहे. आपल्या पण भारतामध्ये आपण बघतो आहोत की EVकडं खूप सरकार झुकलेलं आहे. दुसरा एक शब्द आहे तो म्हणजे ग्लोबल सप्लाय चेनमधलं डिस्ट्रक्शन. काय झालं की जागतिक पुरवठा साखळी खूप अशी बाधित होत चालली आहे. आणि ट्रम्प काय करतील कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे होतं आहे काय की आज काय ट्रम्प बोलतात, दुपारी काय बोलतात आणि संध्याकाळी काय बोलतात. आता ग्रीनलँडवरती ताबा घ्यायचं त्यांनी ठरवलं की सोने आणि चांदीचे दर पुन्हा झुप करणं वाढले. आता हे आपल्याला माहिती तर असतं का ग्रीनलँडमध्ये काय चालले? नाही काही. पहिल्यांदा झटका कधी लागला आहे चांदीचे भाव वाढत आहेत म्हणलं? 2025 नंतर सुरुवातीला जानेवारीपासून जी वाढायला लागली ती खाली आलीच नाही. 12 महिन्यात 12 महिन्यात झालं 5 पट. हो. पण चांदी जे ग्राहक देतात त्याच्याशिवाय येते कशी माहिती आहे काय? बाजारात येते. म्हणजे जे बाजारात जे होलसेल आहेत तिथनं आपण खरेदी करू शकतो. फाईन. आणि त्याचबरोबर मला जरा तुमचं हे दाखवा. तिकडे भट्टी चालू आहे, त्यांची भट्टी पण मला बघा. का चांदीची भट्टी चालू आहे आपली? चांदीची भट्टी तिकडे चालू आहे ना. तुमची भट्टी कशाची चालू आहे? तांब्याची. तर तांब्याची बी गंमत अशी आहे की लोकांचं आता सगळं जीवनमानच बदललं आहे. पूर्वी तांब्याला एवढं महत्त्व नव्हतं.
आता आता जास्त प्रत्येक आलंय गोष्टी महत्त्व. थांबू लागते. हम्म. आयुर्वेदात जे सांगितलंय त्यामुळे जास्त वाढलंय. आयुर्वेदानं सांगितल्यामुळं हा, तांब्याच्या सगळ्या गोष्टी आता वाढत वाढल्या, आहेत. व्यवसायही वाढला. व्यवसाय वाढलाय, पण महागाई तेवढीच वाढली ना तांब्याची. पण पूर्वी मला सांगा, काही लोक जी पारंपरिक तुमच्यासारखी व्यवसाय करणारी आहेत चौथ्या पिढीतली, त्यांनी तर एक काळ असा आला असेल की व्यवसाय सोडून द्यावा आता आपला, असं असं आताच्या पिढीची तीच कंडिशन आहे की आता व्यवसाय सोडून द्यावा, हां. कारण आमच्या नंतरची पिढी नाहीच आहे या व्यवसायात, ही शेवट आहे पिढी आमची. नाही, पण आता रेट वाढलेत की. रेट वाढले तरी काम तेवढं हो. मिळायला पाहिजे ना. यांनी फार छान असं संग्रहालय केलेलं आहे चांदीच्या वस्तूचं. असू देत ना, कारखान्यात आहे, काय प्रॉब्लेम. हे बदल व्हायला केव्हापासून सुरुवात झाली की तांबेला एवढं महत्त्व आहे? नाही, आता हे करोनापासून परत जास्त झालं तांब्याला महत्व, म्हणजे हेल्थ कॉन्शियस जो आला आहे करोनामुळे. कारण करोनामध्ये जे लोकांना कळलं की काही या गोष्टी, म्हणजे पूर्वीच्या काळी कसं स्टीलच्या मध्ये जे वापरत होते किंवा ते प्लास्टिक वस्तू दाखवू की आपण जरा? हां, त्याच्यापेक्षा तुमची आता बट्टी काय बघा. झालंय, चला तिकडे. आता करोनामुळे लोकांना हेल्थ कॉन्शियस आल्यामुळे लोक परत पितळ तांब्याकडे वळले. हातात धरा तुमच्या. कोरोनाचा हा परिणाम, समोर बघा दीपक, कोरोनाचा हा परिणाम आहे की त्यामुळे तांबे आळीमध्ये व्यवसाय खूप वाढला. तांबडाळीमध्ये व्यवसाय वाढला. किती पट वाढला असेल तो व्यवसाय? आता कसं आहे, पूर्वी कमी झाला होता, म्हणजे पूर्वी आमचे जवळजवळ 100 कारखाने होते आणि आता 30 कारखाने राहिलेत. पूर्वी 100 कारखाने होते, 30च राहिले. हां, आता म्हणजे 100 कसे बंबाचे जास्त कारखाने होते आणि बंबाच्या कारखान्यामध्ये आता कसं बंब कोणीच वापरत नाही, त्यामुळे बंबाचे कारखाने बंद झाले. पण आता लोक काय करतात की अँटिक वस्तू, म्हणजे इंटेरियरमध्ये डेकोरेशन ठेवण्यासाठी बऱ्याचशा वस्तू आहेत. नंतर मुख्य पाणी प्यायच्या वस्तू, म्हणजे जग आहेत, तांबे आहेत, बाकी बॉटल्स आहेत पाण्या. गंगाळ दाखवा साहेब जर तुमचं. अशा गोष्टीकडे डिमांड खूप वाढली. गंगाळकडे खूप डिमांड वाढलाय, कारण गंगाळ लोक शोपीस म्हणून पण वापरतात सध्या घरामध्ये. अनेक हॉटेल्समध्ये बघतो अनेक आपण. हॉटेल्समध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर पॉट छानपैकी करता येतो तुम्हाला. साहेब हे बनवायचं कसं? काय हे जे डिझाईन आधी बनवायची, आधी तांब वितळवायचं, काय करायचं? नाही शीटच येतं. मग गरम करायचं, गरम झालं की पॉलिश. हे बघा त्यांची भट्टी आहे इकडे. मी ती भट्टी भट्टी दाखवणारच आहे तुम्हाला. ही भट्टी आहे. हा, सकाळी किती वाजता लावायची भट्टी? भट्टी 6ला, सकाळी 6ला. 6:30, बर. 7:30ला बंद. आणि तेवढ्या वेळात किती माल काढायचा बाहेर? काय ना 10-12 गंगाळे टाकायची, तेवढाच काढायचा. तेवढंच टाकायचं पाहिजे तेवढे. आणि मग हे गंगाळ बनवायचं, ठोकून ठोकून बनवायचं. ते तसं आहे, तर काळवट येतं ते. हे त्याला भट्टीवर गरम केल्यानंतर आकार द्यायचा. ते आतमध्ये आहे बघा आकार दिलेले. पूर्ण दिलेलं ना? जावा मध्ये घेऊन जाऊ तुम्ही. आकार दिलेले आहेत ना, ठेवू का? पण ही जी मागणी वाढली ती कधीपासून वाढली गंगाळ्याला वगैरे? ही मागणी आता एक 25 वर्ष आले चालू आहे मागणी. 25 वर्ष झाली गंगाळाला मागणी ती. गंगाळ्याला मागणी आहे चांगली. सुरुवातीपासून हे बघा. सुरुवातीपासून चांगली माहिती. त्याचा पकडा तुमच्या. पण गंगाळ्याला- कोरोनानंतर सगळा बदल झाला. कोरोनानंतर इतर भांड्यांमध्ये चांगला बदल झाला. म्हणजे तांबा पितळ कसं आहे माहिती का, कलईचं भांडं जे आपण करतो, कलई लावलेलं जे भांडं, त्यात जे कथील असतं ते कथील शरीराला उपयोगी असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये परत लोकांनी आता स्वयंपाक करणं चालू केलंय. त्यामुळे आता परत तांबडाळीला जरा भाव आलाय. वा. कारण लोक जरा तांबडाळीकडे वळली आहेत. आणि आमचं जे संग्रहालय जे केलंय त्याच्यामध्ये आमच्या नक्की प्रॉडक्ट काय आहे हे पण लोकांना कळायला लागले आणि ते कुठे आता मिळतं. तांब्यामध्ये लोक काय काय जास्त विकत घेतात? ग्लास वाटीपासून हां, तांब्यामध्ये वाटीपासून, वाटी आहे, नंतर ग्लास आहे, नंतर ताट आहे मोठं. गंगाळ तर 10 प्रकारचे गंगाळ आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत वा. असे गंगाळ आहेत. नंतर छोटा बंब, भातुकलीला खूप डिमांड आहे सध्या. म्हणजे खूप लोकांना भातुकली खूप आवडते, की म्हणजे जे छोटे छोटे आकार आहेत भट्टी बघू सगळ्या साहेबांची. भांड्यांचे. हां. तर ती खूप आवडते भातुकली सगळ्यांना. त्यामुळे आता सध्याच्या काळामध्ये हो हो. भातुकली करणं म्हणजे घेण्याकडे जरा जास्त कल आहे. नंतर तांब्याचे जे जग आहेत पाणी प्यायचे, म्हणजे रात्रीच्या वेळेला तुम्ही त्या जगमध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर ते प्या. आता हल्ली तो ट्रेंड वाढलाय. हल्ली तो ट्रेंड वाढलाय. नंतर प्रत्येक जण आता प्लास्टिकच्या बॉटल ऐवजी तांब्याची बॉटल स्वतःकडे ठेवायला लागलाय. हे इकडे काय? या इकडे इकडे काय? पण चांदीचा कारखाना आहे. हा चांदीचा आहे? हां, बर. चांदीची जे डिझाईन बनवतात, म्हणजे देवालयामध्ये किंवा नाग पिंड हे जो प्रकार आहे. आता हे काय करतायत नेमकं? हे आता जो त्यांचा हे आहे काय म्हणतो आपण याला? हां, राळ. ते राळ ते करतात, गरम करतात.
कारण त्यांना पुढे हे डिझाईनसाठी ती वापरायची आहे. ह्या डिझाईनसाठी ती वापरायची. डिझाईनसाठी वापरायची. ओके. आणि असं पत्र्याच्या खाली ती राळ टाकून हम्म. हे टाकतात आणि ती खाली राळ चिपटून बसते आणि ती कडक होते आणि वरतून तुम्ही त्याच्यावरती हे डिझाईन केली. मला वाटतं हा दैवत हा नाग आहे केलेला आणि हे पिंड आणि त्याच्या पुढे ते रानाचं- पिंडीच्या खालचा जो आकार आहे तो त्यांना दिलेला आहे. हां. पण तुम्ही मला सांगत होते की हा खूप मोठा बदल घडलाय आता, है ना, की आता चांदीच्या लोकं आपली प्रत्येक याच्यामध्ये जास्त शिरली आहेत. म्हणजे चांदीच्या नक्षीकामामध्ये जास्त शिरली आहेत लोकं. आणि मी ते कारागीर सांगत सगळे- होतो की हे जे जागतिक पुरवठा साखळीतले अडथळे आहेत, ते तुमच्याजवळ ठेव. त्या अडथळ्यामुळे ना खूप गोष्टीत बदल झाला आहे. चला दीपकराव, आपण त्यांना ते भट्टी पण दाखवू आपल्या प्रेक्षकांना. ज्या लोकांना असं वाटतं ना की जगातलं राजकारण, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी ह्याचा आपल्याशी काही संबंध नाही आहे, त्यांचे डोळे उघडवणारी ही गोष्ट आहे बघा. कारण काय, मी कुठे आहे तर पुण्यातल्या तांबटाळीमध्ये, आणि ट्रम्प यांच्या धोरणाचे इथे कसे परिणाम. आता ही भट्टी आहे, जरा दाखवा. तर भट्टी चालू करू आणि मग ते सांगतील. तुम्ही मला काहीतरी सांगत होते मग अशी की काय कशाला डिमांड वाढली ती. सगळं म्हणजे जेवढ्या रोज नवीन बाजारात वस्तू लागतात आणि लोकांची अपेक्षा आहे की रोज नवीन काहीतरी यावं, नवीन मिळावं, बरं, त्या अपेक्षा जास्त ती वाढली. तुमची पारंपरिक भट्टी दिसते मला. हो हो हं? हो. काय करायचं आता? हे रॉ मटेरियल आहे का? हे गंगाळे, हां. आता हे गंगाळे गरम करायचे. हे किती वेळ तापवायचं आहे? हे पूर्ण लाल करायचं. बरं, हे पूर्ण लाल व्हायला किती वेळ लागतो? साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात. ते 2 ते 3 मिनिट होईपर्यंत मला सांगा. अरे तेच दाखवा प्रेक्षकांना. आपण याची किंमत किती आहे आता हे बघा? ह्याची किंमत आत्ता ना 3,000 रुपयाला मिळते. 3,000 रुपये. ते लाल व्हायला सुरुवात झाली. हो. हां. 10 वर्षापूर्वी ह्या घंगाळ्याचा दर किती होता? हा जवळ 1200-1400 रुपयात मिळत होतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये? तो वाढतच गेला ना तिथनं. बरं, ते बघा हळूहळू ते लाल होत चालले. किती असावी उष्णता आहे? खूप, तरी कोळसा कमी आहे त्यामुळे, नाही तर अजून झटक्यात झाला असता तो. कोळसाच आपण प्रायमरीला वापरतो ना. हो, बरं. कोळशाशिवाय पर्यायच नाही झाला काय. मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं होतं की ट्रम्प यांच्या धोरणाचे संदर्भ जसे त्या चांदीबरोबर आहेत, हा, तसे अलीकडच्या काळात लोकांची जी मानसिकता बदललेली आहे त्याच्याशी निगडीत आहेत. हे काय बनवलंय आपण? ही सगळी गंगाळ आहेत. सगळी गंगाळ. आतमध्ये अजून माझ्याकडे एकदम तयार आहेत. बघा, दाखवा जरा एक पूर्ण या ना. तयार असलेलं गंगाळ. तयार गंगाळ तर नाही माझ्याकडे. हा तयार गंगाळ ते का तिथं आहेत ना. हां. इथं हांडे, तपिली, बादली, पिंप. या सगळ्यांची डिमांड कमालीची वाढलेली आहे या तांब्याच्या सगळ्या वस्तूंची. आणि म्हणून मी म्हटलं की हे जे बदल आहेत ना, हे प्रेक्षकांना समजावून सांगण्यासाठी आणि त्याचे जे काही परिणाम होत आहेत ते समजून घेण्यासाठी मी ह्या प्रत्यक्ष चांदी आणि तांब्याच्या कारखान्यामध्ये आलो, ते तुमच्यापर्यंत मांडलं. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही ह्याच्याबद्दल तुमचं मत तर सांगालच. हां. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या गंगाळ आपल्या तयार आहे. अर्थव्यवस्था, हे पूर्ण तयार झालेलं गंगाळ. हे सगळं हे पूर्ण तयार झालेली गंगाळ आहे. क्या बात. ही कढई तुम्हाला कलई केलेली. पण जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा तरी होतोय का सध्या? का थांबावं लागतं? थांबून देतच नाही आम्ही. ते बघा पूर्ण लाल होत चालले ते. हां, आम्ही थांबू देत नाहीये. आम्ही थांबू हां. कॉन्स्टंट आम्ही 7 दिवस काम करतो. 7ही दिवस, एकही दिवस सुट्टी नाही. रिक्वायरमेंटच त्याप्रमाणे. आज माझ्याकडे एवढा माल पडलाय, लोकांकडे एवढं नाहीये काम. हो ना. तुम्ही ज्याप्रमाणे लोकांना सर्व्हिस देताल त्याप्रमाणे तुम्हाला माल येणार. किती लोकांना कारखाने fast- साहेब इथे किती कारखाने? इथे 10 आहेत ऍक्च्युली. आणि सगळे मिळून या तांबटाळीमध्ये एक 25 भरतील. 25 ते 30. आणि कारागीर किती आहेत? कारागीर कमी आहेत ना. प्रत्येक ठिकाणी 1 किंवा 2 माणसं काम करतात. चांदीचे किती आहेत? चांदीचे 5 ते 6 कारखाने आहेत चांदीचे. सगळ्या चांदीच्या कारखान्यात हीच अवस्था आहे का? सगळीकडे तीच अवस्था. चांदी महागले, हो, त्यामुळे तांब्यालाही प्रचंड मागणी वाढलेली. हे बदलत्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. आणि त्याचबरोबर जागतिक पातळीवरचे जे जे काही बदल होतात ते थेट पुण्यातल्या तांबटाळीपर्यंत येऊन पोचलेले आहेत. कळलं तुम्हाला? या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं काय मत आहे ते जरूर टाका. एकदा शेवटचा त्यांना दाखवा आणि आपण तिथेच थांबूया. तिथंच शेवट करा तुम्ही.